नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत. ही रेसिपी एकदम स्वादिष्ट आहे, सोबतच खूप कमी वेळात बनणारी आहे. तुम्ही ही खीर नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण तांदळाची खीर बनवत आहोत, त्यामुळे मी इथे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. कोणत्याही जातीचे तांदूळ तुम्ही घेऊ शकता. मी इथे इंद्रायणी जातीचे तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ पहिल्यांदा आपण धुवून घेणार आहोत. 2 वेळा पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे या तांदळाला लागलेलं जी डस्ट असते ती निघून जाते. पहा, तांदूळ आता धुवून झालेले आहेत. आता हे तांदूळ आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. तांदूळ आत्ताच धुवून घेतल्यामुळे त्यामध्ये पाण्याचा अंश आहे, पण काही हरकत नाही. आपण तांदूळ भाजून घेणार आहोत, त्यामुळे ते लवकर कोरडे पडणार आहेत. 3 ते 4 मिनिट हे तांदूळ आपण चांगले परतून घेणार आहोत. आता तांदूळ परतून झालेले आहेत. जेव्हा तांदूळ थोडेसे फुलून यायला सुरुवात होते, त्यावेळी समजायचं की तांदूळ चांगले भाजले गेलेले आहेत. आता तांदूळ चांगले भाजले गेलेले आहेत. आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि थंड होऊन देऊयात. तांदूळ थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आता आपण हे तांदूळ मिक्सरला वाटून घेऊयात. तांदूळ वाटून झालेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, बारीक रव्यासारखे आपण तांदूळ वाटून घेतलेले आहेत. अगदीच पीठ बनवण्याची काहीही गरज नाही. आता खीर बनवण्यासाठी गॅसवरती मी पातेलं चढवलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घेऊयात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार दूध कमी जास्त करू शकता. आता गॅस ऑन करूयात आणि दूध चांगलं गरम करून घेऊयात. दूध चांगलं गरम झाल्याशिवाय आपण कोणतेही पदार्थ या दुधामध्ये घालणार नाही आहोत. दूध कच्चा असेल किंवा एका दिवसापेक्षा जास्त शिळं असेल तर ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून सर्वात आधी दूध आपण चांगलं गरम करून घेणार आहोत. त्यानंतरच बाकीचं साहित्य घालणार आहोत. आता दूध चांगलं गरम झालेलं आहे. इथे मी अर्धी वाटी साखर घालत आहे. अर्ध्या लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही जर जास्ती दूध घेतला असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर घाला, किंवा कमी गोड खीर हवी असेल तर साखर कमी घाला. थोड्याच वेळात साखर चांगली विरघळलेली आहे आणि सोबतच दूध चांगलं उकळत आहे. थोड्या वेळापूर्वी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला तांदूळ घालणार आहोत. आता तांदूळ हातामध्ये थोडा थोडा घ्यायचा आहे आणि जिथे दुधाला उकळी येत आहे तिथे सोडायचा आहे. आता हाताने सोडा किंवा चमच्याने सोडलं तरी चालेल. आपण हे असं का सोडायचं? कारण तांदळाच्या आपल्याला गुठळ्या बनवून द्यायच्या नाही आहेत. तांदूळ दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, म्हणून अशा प्रकारे आपण थोडं थोडं करून तांदूळ घालून घेणार आहोत. तांदळाचा चुरा घालताना अधूनमधून असं हलवूनही घ्या, म्हणजेच जर गुठी बनलेली असेल तर ती सुद्धा विरघळली जाईल. आता सर्व तांदूळ आपला घालून झालेला आहे. त्यानंतर आपण 3 ते 4 मिनिट तांदूळ दुधामध्ये शिजून देणार आहोत. तांदूळ जसजसा शिजत जाईल तसतसा खिरीला घट्टपणा येत जाईल. तुम्ही इथे पाहू शकता, दुधाला आता घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे. आता खिरीमध्ये आपण थोडी वेलची पूड घालूयात, म्हणजे खिरीचा स्वाद आणखीन वाढेल. वेलची पूड मिक्स करून झाल्यानंतर मी इथे काजू आणि बदाम बारीक चिरून घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता. आता मी इथे थोडं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. जेमतेम अर्धी वाटी हे खिसून घेतलेलं खोबरं आहे. आता हे मिश्रणामध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सुकं खोबरं घातल्याने खीर एकदम स्वादिष्ट बनते. तुम्ही आवर्जून हे सुकं खोबरं घाला. सुकं खोबरं घातल्यानंतर आता खीर आपण 3 ते 4 मिनिट चांगली शिजवून घेऊयात. आता या खिरीला चांगला रंग येण्यासाठी तुम्ही थोडंसं केसरही घालू शकता. केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही घातलं नाही तरी चालेल. 3 ते 4 मिनिट शिजवल्यानंतर आपली खीर तयार आहे. तर मंडळी, तुम्ही ही खीर नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. ही रेसिपी शक्य होईल तितकी शेअर करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.